RTC पाहत आहोत. RTC मध्ये आपण इंट्रा टेरिटोरियल, एक्स्ट्रा टेरिटोरियल हा टॉपिक बघितला. त्यानंतर आपण पनिशमेंट पाहिलं. त्यानंतर पुढे आपण जनरल एक्सेप्शन्स हा टॉपिक पाहिला. मग जनरल एक्सेप्शन आपण मिस्टेक ऑफ फॅक्ट, ज्युडिशियल ॲक्ट, त्यानंतर आपण ॲक्सिडेंट, त्यानंतर मायनर, त्यामध्ये मायनरची एक प्रोविजन आहे डोली इन कॅप ॲक्ट्स, मायनरचेच रिलेटेड आहे लॅटिन टर्म डोली इन कॅप ॲक्ट्स. त्यानंतर आपण अनसाउंड माइंड सेक्शन 84 पाहिलं. पुढे आपण नेसेसिटी हा एक पॉईंट बघितला, ॲक्ट ऑफ नेसेसिटी. त्यानंतर मग त्यामध्ये पुढे आपण कन्सेंट हा एक पार्ट डिस्कस केला. त्यानंतर आपण राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स हा एक पार्ट बघितला. असा आपला जनरल एक्सेप्शनचा एक मोठा टॉपिक आपण तिथे पाहिला. त्यानंतर आपण अबेटमेंट हा जो ऑफेन्स आहे तो पाहिला. अबेटमेंट कसं होतं त्याचा चार्ट आपण पाहिला. त्यानंतर आपण क्रिमिनल कॉन्स्पिरेसी, ऑफेन्सेस अगेन्स्ट स्टेट. त्यानंतर आपण पुढे ऑफेन्सेस अगेन्स्ट पब्लिक ट्रँक्विलिटी, मग त्याच्यामध्ये रायट, अनलॉफुल असेंब्ली आणि त्यानंतर ॲफ्रे असे 3 ऑफेन्स त्यामध्ये पाहिले. त्याच्या पुढचा भाग हा इलेक्शनचा आहे. इलेक्शन बद्दल, इलेक्शनमध्ये कोणकोणते ऑफेन्सेस वगैरे आहेत ते त्यामध्ये डिस्कस केलेले आहे. त्यानंतर सेक्शन 299 डील्स विथ कल्पेबल होमिसाइड, ऑफेन्सेस अगेन्स्ट ह्युमन बॉडी. मग त्यामध्ये कल्पेबल होमिसाइड, मर्डर, अटेम्प्ट टू कमिट मर्डर, अबेटमेंट टू कमिट सुसाइड, त्यानंतर मग हर्ट, ग्रीवियस हर्ट, त्यानंतर मग किडनॅपिंग, ॲबडक्शन असे त्यामध्ये बरेचसे टॉपिक आहेत. मर्डर, रेप असे त्यामध्ये वेगवेगळे टॉपिक आहेत. तो भाग आपण जरा ठेवलाय, पुढच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. त्याआधी आपण सेक्शन 378 टू 462 हा जो ऑफेन्सेस अगेन्स्ट प्रॉपर्टी आहे हा आता आपण डिस्कस करणार आहोत. आणि त्याच्या पुढील जे ऑफेन्स आहेत, ऑफेन्सेस अगेन्स्ट मॅरेज, डिफॉर्मेशन, हे आपण एकदा लाईनीने बघूया. सेक्शन 378 टू सेक्शन 511 हा पार्ट आपण आता ह्या पुढच्या 2-4 लेक्चरमध्ये पाहणार आहोत आजपासून. आणि त्यानंतर जेव्हा आपलं सेक्शन 511 होईल त्यावेळेला आपण परत मागे येऊन ऑफेन्सेस अगेन्स्ट ह्युमन बॉडी हा पार्ट डिस्कस करणार आहोत. तो जरा लेंथी टॉपिक आहे आणि त्याला जरा जास्त टाइम कंझ्युम होतो, त्यामुळे पुढचं पोर्शन आपलं थांबू नये म्हणून आपण सेक्शन 378 पासूनचे पुढचे टॉपिक पाहणार आहोत. ते टॉपिक आपले कव्हर झाले की मग आपण ऑफेन्सेस अगेन्स्ट ह्युमन बॉडी हा पार्ट डिस्कस करणार आहोत. ऑफेन्सेस अगेन्स्ट प्रॉपर्टी मध्ये थेफ्ट हा एक महत्त्वाचा ऑफेन्स. थेफ्ट, त्यानंतर एक्स्टॉर्शन, रॉबरी, डकेती, क्रिमिनल मिसअप्रोप्रिएशन ऑफ प्रॉपर्टी, क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट, त्यानंतर मिसचिफ, त्यानंतर चिटिंग, हाऊस ब्रेकिंग, हाऊस ट्रेसपास, क्रिमिनल ट्रेसपास, हाऊस ट्रेसपास बाय नाईट असे त्यामध्ये वेगवेगळे ऑफेन्सेस आहेत. 1 बाय 1 आपण हे सगळे ऑफेन्सेस पाहणार आहोत. त्याआधी आपण थोडं थेफ्ट बद्दल डिस्कस करूया की थेफ्ट म्हणजे काय आहे. त्यामध्ये आपण एक्झाम्पल वगैरे बघूया. थेफ्ट कधी होतं, कधी नाही होत ते आपण डिस्कस करणार आहोत. इथे मी थेफ्ट सेक्शन 378 टू सेक्शन 382 हा 5 सेक्शनचा टॉपिक आहे. थेफ्ट म्हणजे थेफ्टचे सेक्शन 5 आहेत. 378, 379, 380, 381, 382. 378 मध्ये डेफिनेशन दिलेली आहे थेफ्टची. आणि नेहमीप्रमाणे आपण थेफ्टची डेफिनेशन न घेता त्यात महत्त्वाचे पॉइंट 6 आहेत ते आपण इथे डिस्कस केलेले आहेत, इथे सांगितलेले आहेत. तर 1 बाय 1 आपण ते पाहणार आहोत. हे तुम्ही लिहून घ्या. सो हे थेफ्टचे पॉइंट आहेत. आपण थेफ्टचे पॉइंट डिस्कस करण्या अगोदर काही एक्झाम्पल बघूया. फॉर एक्झाम्पल जरा की ए ही व्यक्ती आहे, ओके, ती काय करते, ती बी च्या घरी गेली. ओके, बी ने पाहिलं की बी च्या घरी गेली, बी च्या टेबलावर बी ची रिंग आहे. ओके, आणि ए ने ती आपल्या खिशात टाकली आणि तो घेऊन गेला घरी.
मग ए ने कोणता ऑफेन्स केला? थेफ्ट. बघूया कसा. पहिली गोष्ट म्हणजे एखादा ऑफेन्स होण्याकरिता त्या ऑफेन्सच्या रिलेटेड जे जे पॉइंट आहेत ते सगळे तिथे सगळे तिथे घडणं गरजेचं आहे. ऑफेन्स होण्याकरिता सगळे त्यामध्ये पॉइंट्स येणं गरजेचं आहे, बरोबर. पहिला पॉइंट काय सांगतो? इंटेन्शन. त्यामध्ये त्याची इंटेन्शन काय? चोरी करून घेणे, चोरी करून नेणे, याचा विचारून घेऊन गेला असता, बरोबर. टेकिंग, जी काही रिंग होती ती त्याने घेतली, ओके. डिसऑनेस्टली, ऑब्विसली इंटेन्शन त्याचं डिसऑनेस्ट इंटेन्शन होतं, नाहीतर सांगून घेऊन गेला असता. मुव्हेबल प्रॉपर्टी, रिंग ही मुव्हेबल प्रॉपर्टी झाली. त्यानंतर आउट ऑफ द पोझिशन, बी च्या पोझिशन मध्ये आहे, बी च्या घरात आहे म्हणजे बी च्या पोझिशन मध्ये आहे. पोझिशन मध्ये असणं म्हणजे नॉट नेसेसरी त्याच्या हातात वगैरे असणं गरजेचं आहे. त्याच्या घरामध्ये आहे म्हणजे ते घर त्याच्या पोझिशन मध्ये आहे आणि त्या घरातली वस्तू जी आहे ती त्याच्या पोझिशन मध्येच आहे, ओके. आउट ऑफ द पोझिशन, ओके. विदाउट कन्सेंट, बी ला न विचारता नेली. सो ह्या सर्व 6 कंडिशन यामध्ये फुलफिल होत आहेत. त्यामुळे ए याने या ठिकाणी थेफ्ट हा ऑफेन्स कमिट केलाय. नेक्स्ट एक्झाम्पल आपण पाहणार आहोत. सेक्शन A cuts down a tree on Z's ground with the intention of dishonestly taking the tree out of the Z position without Z's consent. Here A has severed the tree in order to taking, he has committing theft. Okay. म्हणजे A ही A ची जमीन आहे, ओके. आणि A च्या जमिनीमध्ये एखादं झाड आहे. B येतो, ते झाड तोडतो आणि त्यानंतर ते लाकडं घेऊन तो घरी निघून जातो त्याच्या, ओके. सो इथे पण बघा कोणकोणते पॉइंट आपले यातले पॉइंट मेन्शन केलेले होतात का? त्याचं इंटेन्शन आहे, ओके. याचं विचारून घेऊन गेला असता. डिसऑनेस्ट इंटेन्शन आहे, ओके. टेकिंग, लाकडं घेऊन गेलाय, ओके. मुव्हेबल प्रॉपर्टी, मुव्हेबल प्रॉपर्टी बद्दल आपल्याला माहिती आहे की जे झाड आहे ते इमूव्हेबल प्रॉपर्टी आहे, पण तुम्ही जर ते कट करून नेलं तर ते मूव्हेबल प्रॉपर्टी होतं. सो त्याने लाकडं तोडून लाकडं घेऊन गेले म्हणजे ते मूव्हेबल प्रॉपर्टी झालं, ओके. त्यानंतर आउट ऑफ द पोझिशन, ए च्या पोझिशन मध्ये आहे आणि बी घेऊन गेला, त्याच्यामुळे हे आउट ऑफ द पोझिशन झालं. विदाउट कन्सेंट, ए ची कोणतीही कन्सेंट न घेता घेऊन गेला. सो सर्व कंडिशन कंप्लीट केले आहे, त्यामुळे इथे बी ने थेफ्ट हा ऑफेन्स कमिट केलेला आहे, ओके. त्यानंतर आपण अजून एक एक्झाम्पल डिस्कस करूया. फॉर एक्झाम्पल असं धरून धरा की ए आपला कुत्रा घेऊन फिरायला आलाय आणि तो कुत्रा घेऊन तो जात आहे, ओके. आणि इकडे बी आहे आणि बी ला तो कुत्रा आवडला आणि बी ने त्याला ये असं केलं, ये त्याला काही बिस्किट वगैरे दाखवलं आणि त्याला बोलवलं. तर या ठिकाणी कोणता ऑफेन्स होतो? तर या ठिकाणी देखील थेफ्ट हा ऑफेन्स कमिट होतो. तर तो कसा कमिट होतो, काय त्याचे बघा. इंटेन्शन, डिसऑनेस्ट इंटेन्शन. समजा त्याने डिसऑनेस्टली घेऊन जाण्याकरिता त्या मालकाचा कुत्रा स्वतःच्या घरी नेण्याकरिता जर हे सगळं केलं असेल तर ऑब्विसली डिसऑनेस्ट इंटेन्शन आहे. टेकिंग त्याला असं हे करून नेतो म्हणजे डिसऑनेस्ट इंटेन्शन आहे. मूव्हेबल प्रॉपर्टी, कुत्रा मूव्हेबल, ओके. आउट ऑफ द पोझिशन, ए च्या सोबत आहे म्हणजे ए च्या पोझिशन मध्ये आहे आणि विदाउट हिज कन्सेंट तो नेत आहे, ओके. सो इथे देखील थेफ्ट हा ऑफेन्स कमिट झालेला आहे, ओके. त्यानंतर एक ऑफेन्स आहे बघा. समजा एका रस्त्याने ए जात आहे, ओके. ह्या रस्त्याने ए जात आहे, त्याला इथे रिंग पडलेली दिसली आणि ती त्याने उचलली. आता कोणता ऑफेन्स झाला? ए जात आहे तर ए ने रिंग उचलली इथली, ओके. आणि आपल्या खिशात टाकून तो घेऊन गेला. आता कोणता ऑफेन्स झाला? हा थेफ्ट होईल का? तर नाही होणार. का नाही होणार बघूया आपण. इंटेन्शन, समजा त्याने डिसऑनेस्ट इंटेन्शन मध्ये उचलली काहीतरी करूया वगैरे, नाहीतर त्याने तिथं थांबून विचारलं असतं, तसं काही त्याने केलं नाही.
डिसऑनेस्ट इंटेन्शनने ते उचललं, गृहीत धरूया. टेकिंग उचललं, घेतलं. ओके. मुव्हेबल प्रॉपर्टी, रिंग ही मुव्हेबल प्रॉपर्टी आहे, आपण वरच्या एक्झाम्पल मध्ये पाहिलं. आउट ऑफ द पोझिशन विदाउट कन्सेंट, कुणाच्याही पोझिशन मध्ये नाहीये, त्यामुळे हा जो पॉइंट आहे आउट ऑफ द पोझिशन आणि विदाउट कन्सेंट, कुणाची कन्सेंट आउट ऑफ द पोझिशन, हा या ठिकाणी महत्त्वाचा पॉइंट आहे. जी रिंग ही पडलेली आहे ही कुणाच्याही पोझिशन मध्ये नाही, थेफ्ट होण्याकरिता तुम्ही ती कुणाच्या तरी पोझिशन मधून चोरणं गरजेचं आहे, तर थेफ्ट होते. तर या ठिकाणी कोणता ऑफेन्स होतोय? ओके, समजा त्याने ही रिंग उचलली आणि जाऊन विकली एखाद्याला, तर कोणता ऑफेन्स होतो? किंवा तीच रिंग त्याने जातोय आणि इकडेच समजा खाली नदी वाहते आणि त्या नदीमध्ये त्याने ती टाकून दिली, मग कोणता ऑफेन्स होतोय? हे सगळे आपण पाहणार आहोत. ह्यामध्ये प्रत्येक ऑफेन्स आहे. समजा तुम्ही रिंग उचलली तर मग तुम्ही त्या रिंगचं काय करतात? तुम्ही स्वतः जवळ ठेवतात, मग कोणता ऑफेन्स होतोय? तुम्ही ती दुसऱ्या दुकानात जाऊन विकली तर कोणता ऑफेन्स होतो? ती जर का नदीत फेकून दिली तर काय ऑफेन्स होतो? असा तुम्ही त्या जमिनी त्या ज्या रिंग सोबत तुम्ही जो ऍड करतात त्यानुसार तो ऑफेन्स वेगवेगळा ऑफेन्स होतो. तुमच्या एक्झाम्पल मधल्या स्लाइड फॅक्ट जर चेंजेस झाल्या तर तुमचा ऑफेन्स एका सेक्शन मधून दुसऱ्या सेक्शन मध्ये जातो. तो कसा जातो हे आपण डिस्कस करणार आहोत. सो इथे सांगायचा मुद्दा एवढाच आहे की पडलेली गोष्ट, जशी इथे रिंग पडली आणि ती त्याने उचलली, तर इथे थेफ्ट कमिट होत नाही, कारण आउट ऑफ द पोझिशन, कारण रिंग पडली ती कुणाच्या पोझिशन मधून तो घेत नाहीये. सो या ठिकाणी थेफ्ट हा ऑफेन्स कमिट होणार नाही. ओके. सो आपण थेफ्ट बघितलं. थेफ्टची एकदा डेफिनेशन आपण बघूया काय आहे. whoever intending to take dishonestly any movable property out of the possession of any person without that person's consent moves that property in order to such taking is said to commit theft. जसे की आपण इथे लिहिलेले सर्व पॉइंट यामध्ये कव्हर झालेले आहे. ओके. विदाउट कन्सेंट, आउट ऑफ द पोझिशन, मुव्हेबल प्रॉपर्टी, डिसऑनेस्टली, टेकिंग आणि इंटेन्शन, असे 6 पॉइंट तुमचे कव्हर होणं गरजेचं आहे. त्यावेळेला आपण असं म्हणू शकतो की थेफ्ट कमिट झाला. इथे अजून एक पॉइंट राहिलाय, मी खाली लिहितो. मूव्स. ओके. सो ही झाली आपली थेफ्टची डेफिनेशन. त्यामध्ये पुढे काही पॉइंट्स दिलेले आहेत ते बघा. एक्सप्रेशन 1, अ थिंग सो लॉंग ॲज इट इज अटॅच्ड टू अर्थ नॉट बीइंग मूवेबल प्रॉपर्टी इज नॉट द सब्जेक्ट ऑफ थेफ्ट but it becomes capable of being the subject of theft as soon as it is severed from earth. जसं की आपण या एक्झाम्पल मध्ये बघितलं की इथं झाड आहे आणि तो झाड आहे आणि झाडावरची प्रॉपर्टी ही इमूव्हेबल प्रॉपर्टी झाली, बरोबर. म्हणजे झाड तोडून नेता येत नाही कारण ती इमूव्हेबल प्रॉपर्टी. पण एकदा तुम्ही झाड तोडलं आणि त्याचं लाकूड बाजूला काढलं तर ते लाकूड जे आहे ते मूव्हेबल प्रॉपर्टी झालं आणि तुम्ही ते जोडून नेलं म्हणजे तुम्ही थेफ्ट कमिट केलं. ओके. हे आपल्याला एक्सप्रेशन 1 सांगतं. एक्सप्रेशन, अ मूव्हिंग इफेक्ट बाय द सेम ऍक्ट विच इफेक्ट द सेव्हरल मे बी थेफ्ट. ओके. हे झालं एक्सप्रेशन 2. एक्सप्रेशन 3, अ पर्सन इज सेड टू कॉज अ थिंग टू मूव बाय रिमूव्हिंग एन ऑब्स्टॅकल विच प्रिव्हेंटेड इट फ्रॉम मूव्हिंग और बाय सेपरेट इट फ्रॉम any other thing as well as by actually moving it. Okay. ओके. म्हणजे याबद्दलचं एक एक्झाम्पल आपण घेऊया. जसं आपण डॉगीचे एक्झाम्पल, डॉग तो त्याला म्हणतो ये ये असं, कुत्र्याला तो मूव्ह करतो, ते झाले या रिलेटेड एक्झाम्पल आपण म्हणू शकतो. त्यानंतर एक्सप्रेशन 4, अ पर्सन हू बाय एनी मीन्स कॉजेस एन ॲनिमल, सॉरी त्याचे हे एक्झाम्पल आहे बघा. एक्सप्रेशन 4 त्या कुत्र्याचे एक्झाम्पल जे आपण घेतलेलं आहे ते बघूया. बघा. अ पर्सन हू बाय एनी मीन्स कॉजेस एन ॲनिमल टू मूव्ह इज सेड टू मूव्ह दॅट ॲनिमल अँड टू मूव्ह एव्हरीथिंग विच इन कॉन्सिक्वेन्सेस ऑफ द मोशन सो कॉज इज
मूव बाय दॅट ॲनिमल. म्हणजे ॲनिमलला आपण हे करतो, जसं कुत्र्याला आपण आपल्याकडे येण्यासाठी हे करतो, तर ते देखील जर का तुम्ही आउट ऑफ द पोझिशन, एखाद्या व्यक्तीच्या पोझिशन मध्ये तो आहे, तो त्याला फिरवतो म्हणजे तो त्याच्या पोझिशन मध्ये झाला. ओके, पण तुम्ही त्याला तुमच्याकडे बोलवत आहात म्हणजे काय एखाद्या डिसऑनेस्ट इंटेन्शन, जेणेकरून तुम्हाला ते बोलून तुम्ही त्याला घरी नेतात, तर या ठिकाणी तुमचं डिसऑनेस्ट इंटेन्शन आहे. आणि बाकी सर्व इन्ग्रेडियंट्स जसं की टेकिंग डिसऑनेस्टली, मुवेबल प्रॉपर्टी, डॉग हा मुवेबल प्रॉपर्टी. ओके, आउट ऑफ द पोझिशन, ज्याचा कुत्रा आहे त्याच्या पोझिशन मधून तुम्ही स्वतःकडे बोलवताय त्याला, आणि विदाउट कन्सेंट, त्याची कोणतीही कन्सेंट, त्या मालकाची कोणतीही कन्सेंट न घेता तुम्ही त्याला बोलवत आहात, तर तो त्या ठिकाणी तुम्ही थेफ्ट ऑफेन्स कमिट करत आहात. पण एखाद्या ग्राउंड वरती तुम्ही बसलेला आहात, तिकडे कुत्रा वगैरे आहे, तो कुणाच्याही मालकीचा वगैरे मालकाचा नाहीये, तो तिथे आहे. थोडक्यात आपण मराठीमध्ये भटका कुत्रा आपण म्हणतो ना, त्या टाईप. आणि त्याला जर तुम्ही बोलवलं तर त्या ठिकाणी थेफ्ट हा ऑफेन्स होत नाही. तर का होत नाही, तर तो कुणाच्याही पोझिशन मध्ये नाही, आउट ऑफ द पोझिशन हा जो पॉइंट आहे. बाकी सगळे होऊ शकतात पॉइंट मुळेवर, पण आउट ऑफ द पोझिशन आणि विदाउट कन्सेंट हे दोन पॉइंट तिथे कव्हर होत नाहीत, त्यामुळे तो ऑफेन्स होत नाही थेफ्ट. ओके, सो सांगायचा उद्देश, कुणाच्याही कुत्र्याला बोलवायच्या अगोदर त्याच्या मालकाला विचारायचं. ओके, सो हा झाला थेफ्ट. आता या थेफ्टला पनिशमेंट किती आहे, असं करता येऊ शकत होतं. 378 मध्ये थेफ्ट सांगितला आणि 379 मध्ये डायरेक्ट थेफ्टची पनिशमेंट देऊन थेफ्ट हा टॉपिक कव्हर झाला असता. पण हे पुढचे 3-4 सेक्शन का दिलेले आहेत हे आता आपण पाहणार आहोत. हे जरा मी पुसून देतो. ओके, ओके, आपण 378 मध्ये थेफ्टची डेफिनेशन बघितली आहे. सेक्शन 379 हा यामध्ये थेफ्टची पनिशमेंट सांगितलेली आहे. थेफ्टला पनिशमेंट अंडर सेक्शन 379 नुसार 3 इयर्स आहे. ओके, 3 इयर पनिशमेंट आहे. सो सेक्शन 379 मध्ये थेफ्टला पनिशमेंट दिलेली आहे जी की 3 इयर्स आहे. सेक्शन 380 मध्ये सांगितलेलं आहे, इफ थेफ्ट इज कमिटेड बाय, सॉरी, सेक्शन 380 मध्ये सांगितलं थेफ्ट इन ड्वेलिंग हाऊस. आता ड्वेलिंग हाऊस म्हणजे काय हा प्रश्न पहिल्यांदा येतो. पनिशमेंट किती आहे ती आपण बघूया. आता ड्वेलिंग हाऊस म्हणजे काय, whoever commits theft in any building, tent or vessel. कुठे, बिल्डिंग, टेंट, वेसल, विसल, या 3 ठिकाणी जर का ऑफेन्स कमिट केला तर which building, tent or vessel is used as a human dwelling or used for the custody of property. ओके, आणि ह्याचा यूज कशाला पाहिजे, यूज फॉर ह्युमन ड्वेलिंग or custody of property. ह्युमन ड्वेलिंग करण्याकरिता किंवा त्या प्रॉपर्टी कस्टडी वगैरे असतात ना, कस्टडी प्रॉपर्टीची, अशा ठिकाणी म्हणजे एखाद्या बिल्डिंग मध्ये प्रॉपर्टीची कस्टडी वगैरे ठेवलेली आहे, अशा ठिकाणी जर तुम्ही चोरी वगैरे केली तर तुमची पनिशमेंट, एखाद्याने चोरी वगैरे केली तर त्याला पनिशमेंट 7 इयर आहे.
7 इयर पनिशमेंट आहे. ओके. त्यानंतर नेक्स्ट पार्ट येतो तो म्हणजे 381. थेफ्ट इज कमिटेड बाय सर्वंट. नोकराने जर का चोरी केली मालकाच्या घरात तर त्याची पनिशमेंट किती आहे. समजा एखादी वस्तू आहे, म्हणजे आता नोकर काम करायला आहे आणि जर का मालकाचं लक्ष नसताना त्याने एखादी गोष्ट चोरली आणि तो खिशा टाकून वगैरे, जसं की आपण अंगठी आहे समजा मालकाची आणि अंगठी त्याने चोरली आणि घेऊन गेला, तर काय झालं, थेफ्ट कमिट झालं. पण समजा मालकाने काय केलं, मालक गावी जात आहे, तर गावी जाण्याच्या अगोदर मालकाने सर्वंटला बोलून घेतलं आणि त्याला काय सांगितलं की मी जात आहे, या गोष्टीचं इथल्या वस्तूचं तू लक्ष वगैरे ठेव, मी जरा गावी जाऊन येतो. आणि मालक गावी निघून गेला. 2 दिवसांनी येऊन बघतोय तर त्याच्या घरातलं सगळं सामानच गायब होतं. त्या सर्वंटने ते सगळं सामान म्हणजे विकून टाकलं वगैरे किंवा घेऊन गेला तो. तर या ठिकाणी कोणता ऑफेन्स होतो, या ठिकाणी थेफ्ट होतो का, होत असेल तर का होतो आणि होत नसेल तर का होत नाही, हे माहीत असणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी थेफ्ट होत नाही, तर तो का होत नाही हे मला तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा की का थेफ्ट होत नाही. आणि जर आता थेफ्ट होत नाही हे मी सांगितलं, तर मग इथे कोणता ऑफेन्स होतो हा प्रश्न तुम्हाला पडला पाहिजे. कारण एखाद्याच्या घरातून चोरी करून तुम्ही वस्तू नेत आहात, तर इथं थेफ्ट होत नाही हे क्लिअर, तर काहीतरी ऑफेन्स होणं गरजेचं आहे. तर कोणता ऑफेन्स होतो हे असणं आपल्याला गरजेचं आहे. असे तुम्हाला प्रश्न येणं गरजेचं आहे. आपण वकील आहोत आणि मग तुम्हाला प्रत्येक वेळेला जे पाहतोय, आपण जे शिकतोय, त्याच्यामध्ये हे असं का होतंय हा प्रश्न पडणं गरजेचं आहे. ज्या वेळेला तुम्हाला असा प्रश्न पडेल त्यावेळेला तुमचा ट्रॅक एकदम परफेक्ट आहे असं. तर या ठिकाणी कोणता ऑफेन्स होईल हे तुम्ही मला सांगा. पण जे मी आधीच्या एक्झाम्पल मध्ये सांगितलं, जसं एखाद्या टेबलावर आणि त्याने चोरी करून घेऊन गेला, तर अशा वेळेला त्या नोकराला शिक्षा ही 7 इयर पर्यंत होते. ओके, 7 इयर होती. इथे थोडेसे पॉइंट आहे बघा. कसं आहे, सेक्शन 381, थेफ्ट बाय क्लर्क और सर्वंट ऑफ प्रॉपर्टी इन पोजेशन ऑफ अ मास्टर, असा कंप्लीट सेक्शन आहे. मी होतं शॉर्ट मध्ये घेतलेला आहे. ओके. थेफ्ट आफ्टर प्रिपरेशन मेड बाय कॉजिंग डेथ, हर्ट or restraining in order to committing of theft. Whoever commits theft having made preparation for causing death, hurt or restraint or fear of death or of hurt or of restraint to any person in order to committing of such theft in order to effecting of his escape after the committing of such theft or in order to the retaining the property taken by such property shall be punished with the imprisonment for a term which may extend to 10 years and shall also be liable to fine. म्हणजे काय, थेफ्ट कमिट केली आणि त्यावेळेला तुम्ही प्रिपरेशन मेड फॉर कॉजिंग डेथ, हर्ट और रिस्ट्रेनिंग इन ऑर्डर टू कमिटिंग ऑफ थेफ्ट, तुम्ही प्रिपरेशन केली आहे, समजा डेथ कमिट नाही केला, प्रिपरेशन टू कमिट डेथ, हर्ट और wrongfully restrain, ओके, अशी जर का प्रिपरेशन केली तर तुम्हाला 10 इयर, अशी जर का प्रिपरेशन केली तर या ठिकाणी 382 खाली 10 इयर पनिशमेंट आहे. तर याचा आपण असं म्हणू शकतो, आफ्टर थेफ्ट आफ्टर प्रिपरेशन आफ्टर preparation made for
causing death, death, hurt, or restraint in order to restrain in order to committing of theft. सो अशा वेळेला तुम्हाला अशा वेळेला 10 इयर पनिशमेंट आहे. सो यामध्ये एक रिदम आहे बघा पनिशमेंट मध्ये. थेफ्ट पनिशमेंट फॉर थेफ्ट सेक्शन 379 3 इयर. 380 थेफ्ट इन ड्वेलिंग हाऊस 7 इयर. थेफ्ट कमिट बाय अ सर्वंट 7 इयर. आणि लास्टचा जो थेफ्ट आफ्टर प्रिपरेशन टू कमिट प्रिपरेशन फॉर कमिटिंग डेथ, त्यानंतर हर्ट और रिस्ट्रेन, त्याला 10 इयर. ओके, म्हणजे 3, 7, 7, 10 अशी एक रिदम आहे या पनिशमेंटला. 3, 7, 7, 10. बाकी जर तुम्ही बाकीचं ते वर्डिंग मध्ये आपल्या नेहमीप्रमाणेच आहे. हुएवर कमिटिंग punishment whoever committing any offense under section 379 shall be punished with 3 year imprisonment or fine or both. हे प्रत्येक ऑफेन्स मध्ये हेच आहे. ओके, ड्वेलिंग हाऊस म्हणजे काय हे आपण यामध्ये पाहिलेलं आहे. ड्वेलिंग हाऊस मास्टर सर्वंट मध्ये आपण एक्झाम्पल पाहून ते डिस्कस केले. यामध्ये मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला आहे की जे आपण एक्झाम्पल घेतलं की मास्टर निघून गेला आणि त्याने सर्वंटला जबाबदारी दिली की तू घर सांभाळ आणि काळजी घे. आणि अशा वेळेला सर्वंटने सगळं सामान घेतलं आणि विकून टाकलं. तर अशा वेळी सर्वंटने कोणता गुन्हा केला? थेफ्ट होत नाही त्यामध्ये. तर थेफ्ट का होत नाही आणि थेफ्ट होत नाही हे नक्की आहे. तर तो का होत नाही हे मला सांगा. आणि थेफ्ट होत नाही तर कोणता गुन्हा होतो हे देखील तुम्ही मला सांगा कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून. हा इथे थेफ्ट हा ऑफेन्स कव्हर झालाय. आपण एक एक्स्टॉर्शनचा एक छोटा भाग आपण कव्हर करत आहात. हे मी पुसून घेतो. ओके, हॅलो फ्रेंड्स, आपण ऑफेन्सेस अगेन्स्ट प्रॉपर्टी पाहत आहोत. त्यामध्ये आपण थेफ्ट हा टॉपिक बघितला. आता आपण एक्स्टॉर्शन सेक्शन 383 टू सेक्शन 389 हा टॉपिक पाहत आहोत. एक्स्टॉर्शन मध्ये जे काही महत्त्वाचे पॉइंट्स आहेत आपण त्याला इसेन्शियल एलिमेंट्स असं म्हणतो ते मी इथं लिहिलेले आहेत बघा. एक्स्टॉर्शन म्हणजे खंडणी. जी काही खंडणी वसूल केली जाते आपण म्हणतो खंडणी वसूल. एखादा माणूस जात आहे आणि त्याला गन लावले आणि बाबा देतो तुझा मोबाईल दे इकडे, तुझे ते घड्याळ दे, तुझं चैन दे, असं सगळं जे काही वस्तू आपण घेतो तर त्याला आपण एक्स्टॉर्शन म्हणतो. समजा एखाद्याच्या मुलाला किडनॅप केलं आणि नंतर फोन केला त्याच्या वडिलांना वगैरे की एवढे एवढे पैसे द्या, तर मग ते झालं एक्स्टॉर्शनचा भाग. म्हणजे एक्स्टॉर्शन म्हणजे थोडक्यात खंडणी वसूल करणे. यासाठी हे जी एक्झाम्पल आहे ते कसं आता बरोबर खंडणी म्हणजे एक्स्ट्रॅक्शन होतं हे पाहण्यासाठी यातले आपण इसेन्शियल एलिमेंट बघूया आणि ते एक्झाम्पल आपण त्या या जे महत्त्वाचे पॉइंट्स आहेत डेफिनेशन क्लॉज आहेत त्यामध्ये ते बसून बघूया म्हणजे कळेल. पहिला, इंटेन्शनली पुटिंग अ पर्सन इन फिअर ऑफ इंजुरी. ओके, इन फिअर ऑफ इंजुरी हा महत्त्वाचा पॉइंट आहे. ओके, डिसऑनेस्ट इंटेन्शन. इंटेन्शन कसं पाहिजे तुमचं? डिसऑनेस्ट इंटेन्शन असणं गरजेचं आहे. टू डिलिव्हर काय? एनी प्रॉपर्टी. इथे एक शब्द बघा, एनी प्रॉपर्टी म्हणजे इथे मुव्हेबल प्रॉपर्टी पण आणि इममुव्हेबल.
दोन्ही प्रॉपर्टीचा समावेश यामध्ये केलेला आहे. ओके. मुवेबल आणि जसं की थेफ्ट मध्ये फक्त मुवेबल प्रॉपर्टी असते, पण एक्स्टॉर्शन मध्ये मुवेबल आणि इमुवेबल अशा दोन्ही प्रॉपर्टीचा समावेश होतो. फॉर एक्झाम्पल, एखाद्याने एखाद्या मुलाला किडनॅप केले आणि अशा वेळेला तो खंडणी काय मागतोय की तू तुझी ही जागा आहे ते माझ्या नावावर करून दे. तर हा झाला एक्स्टॉर्शनचाच एक भाग. सो इथे एनी प्रॉपर्टी असं वर्डिंग आहे त्यामध्ये, एनी प्रॉपर्टी. सो ऑफेन्स ऑफ एक्स्टॉर्शन हॅज कमिटेड बोथ द प्रॉपर्टीज, मुवेबल ॲज वेल ॲज इमुवेबल प्रॉपर्टी. ओके. त्यानंतर काय, एनिथिंग साइन ऑर सील विच कन्वर्टेड इनटू व्हॅल्युएबल सिक्युरिटी. चेकवर साइन वगैरे म्हणता येईल. एखादा चेक दिला जातो साइन वगैरे करून, तर त्याचा देखील समावेश यामध्ये केलेला आहे. सो असे हे 3 पॉइंट आहेत आणि 3 पॉइंट, तिसऱ्या पॉइंट मध्ये मी 2 पॉइंट केले जेणेकरून ते लक्षात राहण्यासाठी सोपे जातात म्हणून. एनी प्रॉपर्टी आणि एनीथिंग साइन ऑर सील विच कन्वर्टेड इनटू व्हॅल्युएबल सिक्युरिटी. जसं की चेकचं उदाहरण आपण इथे म्हणू शकतो. मुव्हेबल प्रॉपर्टीचं उदाहरण आपण कोणती मुव्हेबल प्रॉपर्टी, रिंग म्हणा किंवा दागिने म्हणा. आणि इमुवेबल प्रॉपर्टी म्हणजे जमिनीचं, जसं आपण आता उदाहरण बघितलं जमिनावर दे वगैरे असं. किंवा इमुवेबल प्रॉपर्टी म्हणजे पैसे, मला एवढे एवढे पैसे पाठव मग मी तुला तुझा मुलगा सोडून देईन. सो हा झाला एक्स्टॉर्शनचा भाग. एक्स्टॉर्शनला देखील पनिशमेंट 3 इयर्स एवढी आहे, सेक्शन 384. ओके. आणि या पुढचे जे काही आहेत सेक्शन 385, हे सगळे ॲग्रिवेटेड फॉर्म आहेत एक्स्टॉर्शनचे 385 पासून. म्हणजे एक्स्टॉर्शन कमिट करताना डेथ झाली, ग्रीवियस हर्ट झाला, त्यामध्ये असे वेगवेगळे आहेत. म्हणजे एक्स्टॉर्शन कमिट आहे पण त्याच्या प्लस काही ऑफेन्स वेगळा झाला, ग्रीवियस हर्ट झाला कमिट करता करता, पण दुसरा काही ऑफेन्स झाला, डेथ झाली एखाद्याची एक्स्टॉर्शन करता करता, तर अशा वेळेला त्याला वेगवेगळी पनिशमेंट दिलेली आहे. फक्त पनिशमेंट आणि ते वरती जो काय, जसं इथे सेक्शन आहे पनिशमेंट फॉर एक्स्टॉर्शन, तसे इथे थोडेसे चेंजेस, म्हणजे पनिशमेंट फॉर एक्स्टॉर्शन कमिटिंग, म्हणजे एक्स्टॉर्शन कमिट करताना ग्रीवियस हर्ट झाली किंवा डेथ झाली तर त्याची पनिशमेंट काय आहे असं त्यामध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. आणि त्याची पनिशमेंट फक्त वाढवलेली आहे. काही ज्यात 10 इयर आहे, काही ज्यात 7 इयर आहे. बाकी याच्यामध्ये असं काहीच नाही एक्स्टॉर्शन मध्ये. सो आज आपण थेफ्ट आणि एक्स्टॉर्शन हा पार्ट आपण बघितला आहे. उद्या आपण थेफ्ट आणि एक्स्टॉर्शनचा ॲग्रिवेटेड फॉर्म जो की रॉबरी आहे, रॉबरी मध्ये थेफ्ट आणि एक्स्टॉर्शन या दोनपैकी एक ऑफेन्स असतोच असतो. ओके. थोडक्यात रॉबरी म्हणजे थेफ्टचाच ॲग्रिवेटेड फॉर्म झाला. थेफ्ट कमिट झालं आणि त्याच्या पुढे दिलेले 3-4 पॉइंट पैकी एखादा पॉइंट झाला, एखादा पॉइंट त्यामध्ये असेल. ओके. तर थेफ्ट इज कन्वर्टेड इनटू रॉबरी. आणि ज्या वेळेला रॉबरी ही 5 किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींकडून केली जाते तर रॉबरी ही डकॅतीमध्ये कन्वर्ट होते. तर त्याला पनिशमेंट किती आहे ते आपण पाहणार आहोत. आज आपण इथे थांबूया. डकॅती आणि रॉबरी आणि डकॅती हा पार्ट आपण उद्या डिस्कस करूया. आज आपण थांबूया. थँक्यू.